कोण होतीस तू काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे यमुना आता चिकूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावते कावेरीला की शपथ घेऊन सांग चिकूची की तू उदयदादावर प्रेम करतेस म्हणून. तर आता कावेरी म्हणते माझं तुमच्या भावावर प्रेम आहे. आता ती यशकडे बघून हे सगळं म्हणत असते. तर आता यश खुश असतो बघा प्रेक्षक हो, कारण आता इथे कावेरीने उदयचं नावच घेतलेलं नाही आहे, पण तिने असं वचन घेतलेलं आहे की माझं तुमच्या भावावर खूप प्रेम आहे असं म्हणून. म्हणजे तिने काय उदय बरोबर प्रेम आहे असं वचन घेतलेलंच नाही बघा प्रेक्षक हो. मात्र इथे यश मात्र खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. आणि आता हा मेन एपिसोड 3 आणि 5 सप्टेंबरच्या मध्ये दाखवलं जाणार आहे. तर आता इथे यश कावेरीला एका वॉटरफॉलकडे घेऊन जातो आणि म्हणतो जे आपल्या मनात असतं ते कधी कधी आकाशात दिसतं. आणि आता तो बोट करून दाखवतो. तर आता वरती आय लव्ह यू म्हणून दिसतं बघा ढगांमध्ये प्रेक्षक हो. आणि मग तो आता खाली बसतो आपल्या पायांवरती आणि कावेरीचा हात घेतो प्रपोज केल्यासारखं आणि म्हणतो आय लव्ह यू असं म्हणतो आणि प्रपोज करतो आता तो कावेरीला. तर आता कावेरी म्हणते आय लव्ह यू टू. तर आता इथे यशने डेट प्लॅन केलेली असते दोघांसाठी. म्हणजे असं छान बाहेर कुठेतरी टेबल असतो, त्याच्यावरती कॅन्डल्स असतात, फुलांच्या पाकळ्या असतात आणि मग तो आता कावेरीला मिठी मारतो आय लव्ह यू टू म्हटल्यावर. तर आता इथे परत कावेरी घरामध्ये गेलेली असते आणि आता ती काहीतरी शोधत असते एका संदूकमध्ये. तेवढ्यातच आता अमृता पाठीमागून येते आणि आता पाठीमागे डोक्यावर मारते कावेरीच्या आणि आता ती ढकलून देते कावेरीला त्या संदूकमध्ये आणि आता ती लॉक करून टाकते तो संदूक. आता बाप्पा बरोबर तुझंही विसर्जन होणार असं म्हणते आता अमृता. तर आता कुठे दिसतच नाही कावेरी, त्यामुळे आता यश सगळीकडे शोधायला लागतो तिला. तर आता बघतो तर काय तिची साडी दिसते त्याला एका टेबलाच्या खाली. तर आता तिथेच लपून ठेवलेले असते बघा अमृता कावेरीला आणि तिथेच तिने लावलेला असतो दरवाजा पण त्या संदूकचा. तर त्याच्यावर तिने एक म्युझिक सिस्टम ठेवलेला असतो. तर त्याला आता शॉर्ट सर्किट होतं. तर आता यश बघतो ते आणि म्हणतो कावेरी म्हणून जोरात रडतो तो आणि तेवढ्यातच त्या संदूकला आता आग लागते आणि आतमध्ये मात्र आता कावेरी आहे. तर आता यश जोरात रडतो कावेरी म्हणत. तर आता हे मेन एपिसोडमध्ये 3 ते 5 सप्टेंबरच्या मध्ये दाखवलं जाईल बघा प्रेक्षक. आणि आता खूप इंटरेस्टिंग आहे कारण आता इथे यश आणि कावेरीनी एकमेकांना प्रेम आपलं व्यक्त करतात, पण नंतर आता कावेरीचा जीव जातो का ती वाचते हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण अमृताने तिला मारायचा कट रचलेला असतो बघा प्रेक्षक हो. पण प्रेक्षक हो हे सगळं त्या बावळट सुलक्षणामुळे होतंय बघा. कारण ती तर त्या अमृतावर अजिबातच अविश्वास दाखवत नाही आणि आता तिच्यामुळेच ती अमृता काही पण करायला लागली. म्हणजे आता ती कुणाचाही खून करायलाही पाठीमागे पुढे बघत नाहीये बघा प्रेक्षक हो. तर आता त्या सुलक्षणाचं दुसरं वचन ह्या कावेरीकडून घेतलेले असते. सुलक्षणा आपण आता कावेरीला कसा त्रास देते अमृता हे मात्र त्या सुलक्षणाच्या लक्षात येत नाही का बघा. एवढी स्वार्थी आहे का ती सुलक्षणा की आपला मुलगा पाहिजे, आपली सून पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मुलगीला कामाला लावायचं आणि आपलं सगळं बघायचं. हे खूप चुकीचं दाखवलंय ना प्रेक्षक हो. म्हणजे सुलक्षणा हे कॅरेक्टर मला अजिबात आवडत नाही. म्हणजे पहिल्यापासूनच खूप अतिशय डॉमिनेटिंग आणि लॉजिकलेस कॅरेक्टर असं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. म्हणजे सुनेनी सगळी कामं करायची, सुनेनं सगळं सहन करायचं आणि ही मात्र आपले नियम आपली संस्कार वगैरे हे सगळे ठेवणार ती. आणि आता यमुनाला तर काहीच संस्कार नाही, तिला तर काहीच शिकवलेलं नाहीये. मग दुसऱ्यांच्या बाहेरून आलेल्या सुनांना म्हणजे त्या विद्यालाही किती कसं वागवते पाहिलातच ना तुम्ही प्रेक्षक हो. तिला पण खूप नियम आणि अटी घातलेली असते सुलक्षणाने. आता कावेरीला पण तेच करते बघा प्रेक्षक हो. म्हणजे चिकू तर आता एवढा लहान मुलगा असतो, खरं तर नवीन सुना म्हणजे लहान मुलगा असला तेवढं काम वगैरे लावत नाहीत, पण ही सुलक्षणा मात्र कावेरीला खूपच जास्त काम लावते आणि यमुना तर आयती बसून खात असते बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला कसं वाटतं सुलक्षणाचं कॅरेक्टर कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय बदल करायचे असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला अजून लेटेस्ट अपडेट्स पाहिजे असतील सिरियल्सबद्दल प्रोमोजबद्दल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता आवळूया प्रोमोकडे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे तर असं वाटतंय की एकतर कावेरीचा मेमरी लॉस होईल, म्हणजे तिथं आग लागल्यामुळे किंवा तिला वाचवेल यश. मात्र त्यांचं प्रेम अजून खूप घट्ट होईल त्याच्यानंतर. आणि अमृता हिनेच हे केलंय हे कळणार की नाही ते पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मात्र अमृता तर ही एकेकाला मारायलाच आलेली आहे बघा प्रेक्षक हो. एक माणसाला ती संपायला आलेली असते आणि ही सुलक्षणा मूर्ख बाई तिला घरात घेऊन बसलेली आहे आणि ती क्रिमिनल आहे, तरी या बाईला कळत नाही आहे. तर प्रेक्षक हो खूपच त्रास आणि राग येतोय बघा प्रेक्षक हो या सुलक्षणाला बघून. कारण आता आंधळा विश्वास तिचा जो आहे अमृतावर तोच घातक ठरणार आहे. आणि अमृताला इतके दिवस ठेवले त्या माधवीने ह्याच्याबद्दल काहीही बोलत नाही आहे, कारण तिची मैत्रीण असे म्हणून. आणि कावेरी काही केली तरी तिला नावं ठेवत असते, तुला हेच येत नाही, तुला तेच येत नाही. आता घरातील तर सगळी कामं येत असतात अमृताला, म्हणजे काय ती चांगली व्यक्ती झाली का? चांगली व्यक्ती बघून सुना करून घ्यायचं की घरातली सगळी कामं करून
घरातली सगळी कामं येतात त्या मुलगीला सून करून घ्यायचं. हे पण आता शिकण्यासारखं आहे बघा प्रेक्षक हो या सिरियलमधून. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. कारण प्रत्येक सिरियल एक काहीतरी आम्हाला लेसन देऊन जात होतात ना. तर ह्या सिरियलचं लेसन हेच आहे बघा प्रेक्षक हो, की जर का मुलीला सगळं येत असेल तरी ती मनाने कशी आहे ती बघितलं पाहिजेत म्हणून. अजून ह्याच्यापुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहेत पण एपिसोड्स. कारण आता उदय जो आला आहे तो मुद्दाम करतोय की त्याला काही आठवत नाही आहे काय, तो खरंच त्याची स्मृती केलेली आहे हे पण बघावं लागेल. कारण आता सिरियल म्हटल्यावर कोणतं पॉझिटिव्ह कॅरेक्टर निगेटिव्ह होईल हे आपल्याला खरंच कळत नाही ना. तर आता असंही असू शकतं की उदयचाही गेम असू शकतो की त्याला आता बायको पाहिजे आहे म्हणून तो आता कावेरीला आपली बायको स्वीकारणार आणि हीच माझी बायको म्हणणार किंवा स्मृती विसरल्याचं नाटक करणार. तर प्रेक्षक हो हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि कधी होणार यश आणि कावेरीचे लग्न हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता असं झालं तर नक्की सुलक्षणा आता कावेरी आणि उदयचं परत लग्न लावायला बघणार आणि आता यश आणि अमृताचंही लग्न लावायला बघणार. पण आता ही बेस्ट गोष्ट ही झालेली आहे की कावेरीने मात्र कबूल करून टाकलेलं आहे की तिचं प्रेम आहे यशवरती म्हणून. आणि आता यश मात्र खूप खुश आहे. कारण आता यशला गॅरंटी नसते ना की आता कावेरीचं त्याच्यावर प्रेम असते की नाही. पण आता त्याला कळलेलं आहे की कावेरीचंही त्याच्यावर तितकंच प्रेम असतं म्हणून. तर आता त्याला खूप कॉन्फिडन्स आलेला आहे आणि आता तो नक्कीच हे सांगणार सुलक्षणाला की त्याचं प्रेम आहे अमृतावर नाही तर कावेरीवर म्हणून. तर आता हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि अमृताचा कसा चेहरा पडणार आहे त्या दिवशी ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण सुलक्षणा हे ऐकल्यानंतर यशला घरी ठेवून घेईल का? ती नाही ठेवून घेणार बघा प्रेक्षक. आणि आता ती अमृताला घरात ठेवून घेणार आणि आता यश आणि कावेरी दोघांना घराबाहेर काढणार. तर आता अमृता त्याच्यानंतर चिकूला टार्गेट करणार, मग उदयला टार्गेट करणार. तर असं दाखवणार बघा प्रेक्षक ही सिरियल. तुम्हाला काय वाटतंय मी सांगते तसंच होणार आहे का दुसरं काहीतरी होणार आहे? कमेंट करून नक्की सांगा. तर हे अमृता कॅरेक्टर जे आहे मला अजिबात आवडत नाही आहे. लवकरात लवकर संपवावं हिचं पण, जसं की त्या मकरांचं संपवलेलं ना कॅरेक्टर तसंच. कारण ही अमृता जी कोणी आहे तिची ॲक्टिंग खूपच कुचक्यासारखी आहे आणि इंटरेस्टिंग तर अजिबातच वाटत नाही बघा प्रेक्षक हो. तर त्यामुळे बघायला कंटाळा येतो त्या अमृताला. आणि काहीतरी नवीन अजून कॅरेक्टर आणलं तर बरं होईल प्रेक्षक हो. आणि आता यमुनाचं काय होणार? म्हणजे आता यश आणि कावेरीचं प्रेम आहे म्हणून कळल्यावर यमुना तर काय काय करेल ते तर तुम्हाला बघावंच लागणार बघा प्रेक्षक हो. ती तर पूर्ण डोक्यावरच घर घेऊन टाकणार नाही का? आणि आता विद्या मात्र खूप खुश होणार. कारण ती म्हणत असते ना कायम कावेरी ताईंना म्हणजे कावेरी वहिनींना यश मिळू दे. तर आता यश मिळाल्यावर त्या खूपच खुश होणार. पण आता त्यांची पण दोस्ती तोडण्यासाठी खूप प्रयत्न करेल अमृता. आणि आता बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे की विद्याचा काय टेक असेल कावेरी आणि यशवर. आणि आता उद्या तो ॲक्सिडेंट होणार आहे त्याच्यामध्ये कावेरीचं काय होणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता येणाऱ्या सगळ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आम्हाला कळू देत फीडबॅक्समध्ये की आमचं चॅनल तुम्हाला आवडतं का, काही चेंजेस करायचे आहेत का. मग आता प्रोमो इथेच संपतो आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.